वक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटि समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। पाऊस म्हणजे आनंद, पाऊस म्हणजे खरं तर जीवन. आज पाऊस म्हणजे चिंता, पाऊस म्हणजे हाहाकार, पाऊस म्हणजे आनंदावर विरजण. आणि याला जबाबदार कोण? तर आपण, तुम्ही, आम्ही सारेच जण. आपण ज्या निसर्गाला गुरु मानलं त्याच निसर्गाला आपण पायदळीत उडवलं. निसर्गाचा अवमान म्हणजे वृक्षतोड, स्वार्थासाठी जंगलतोड. अक्षरशः आपण आपल्या निसर्ग गुरूचे लचके तोडले आणि आजही हे दुष्कृत्य सुरूच आहे. त्यामुळे पावसानं आपल्याकडे पाठ फिरवली. पाऊस लहरी झाला, आपल्याला इंगा दाखवतो म्हणाला. कुठे महापूर तर कुठे दुष्काळ. शेतकऱ्यांसाठी झाला कर्दन काळ. शेतकऱ्यांनी शेतीसाठी कर्ज घेतलं, पण पावसाच्या लहरीपणामुळे शेतकरी कर्जबाजारी झाला. निराश, लाचार, वैफल्यग्रस्त झाला. कुणी त्यातूनही मार्ग काढला, परंतु कित्येकांनी शेवटचा पर्याय निवडला आणि दुर्दैवानं तो पर्याय होता आत्महत्येचा. ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या आत्महत्येचा शहरी मनांवर फारसा परिणाम झाला नाही. मीडियातून बातम्या प्रसिद्ध झाल्या, आपण हळहळ व्यक्त करून त्या हातावेगळ्या केल्या. आपण शहरी माणसं मात्र यातून काही शिकलो नाही. नळावाटे मिळणाऱ्या पाण्याचा बेसुमार वापर आपण सतत करीत आहोत. धो वाहत्या पाण्यात कपडे धुताना आपल्याला थेंब थेंब पाण्यासाठी वाट पाहणाऱ्या आपल्या ग्रामीण बांधवांची बिलकुल आठवण येत नाही. विहिरी आटल्या, 4-6 किलोमीटर अंतरावरून केवळ 4 हंडे पाणी आणणं सुद्धा कठीण होऊन बसलं. शॉवर खाली स्नान करण्याची आपली हौस आपण कुठेही त्यात काटछाट करायला तयार नाही. फिकीर फक्त मुंबई महानगरपालिकेला, शासनाला. आपल्याला त्याचं काय? खर तर आपण प्रत्येकानं शहरांवर येऊ घातलेल्या पाणी टंचाईच्या महाभयंकर संकटासाठी आपापल्या परीनं सहकार्याची तयारी दाखवायला हवी. पाणी साठवा, पाणी जिरवा हा आजचा शहरासाठीचा गानमंत्र आहे. इमारतीच्या, सोसायटीच्या, टॉवर्सच्या टेरेसवरून पाईपद्वारे सतत वाहून जाणारं हजारो गॅलन पाणी आता आपल्याला फुकट वाया घालवणं परवडणार नाही. या पावसाच्या पाण्याला जमिनीवर साठवूया. आपल्यासाठी ते पुढील काही दिवसांकरता आपण वापरूया. त्यामुळे पाण्याचा बिल रूपानं होणारा खर्च वाचेल आणि पाणी पुरवठा योजनेतून येणारं पाणी कमी वापरल्यामुळे शहराचं पाणी टंचाईचं संकट आपल्याला पुढे ढकलता येईल. रेन वॉटर हार्वेस्टिंग याची खरी गरज आहे. खरंच निसर्ग गुरूची सेवा करण्याची सुवर्ण संधी आहे. मग चला तर पावसाचं पाणी साचवूया आपल्यासाठी, आपल्याच भविष्यासाठी आणि सिद्ध करूया थेंबे थेंबे तळे साचे, कर कमळातून निसर्ग नाचे.